नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आत्ताच म्हणजे 10 तारीखला एक बातमी बघायला मिळाली. उद्धव ठाकरे हे आपल्या सहकाऱ्यांना घेऊन, म्हणजे संजय राऊत किंवा इतर, मला वाटते आदित्य ठाकरे वगैरे यांना घेऊन, आपले धाकटे बंधू, चुलत बंधू राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्कच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेलेले होते. आणि अचानक ही बातमी आली. आधी कुठचाही गाजावाजा नव्हता. पण आता हे दोघे एकत्र येत आहेत याविषयी जी काय गेले 3-4 महिने चर्चा चालू होती, ती फलद्रूप होण्याची शक्यता दिसते. 5 जुलैला हे दोन्ही बंधू एका मंचावर आले, मराठी अस्मितेसाठी आले. पण हा विषय फक्त मराठी अस्मितेपुरता होता असं राज ठाकरे यांनी खुलासा केला होता. त्यामुळे ठाकरे बंधू ठाकरे ब्रँडसाठी एकत्र येणार हा विषय चर्चा झाली, डिबेट झाले, बातम्या झाल्या आणि बारगळला. प्रामुख्याने बेस्ट पतपेढीच्या निवडणूक निकालानंतर ते एकत्र लढूनही काही साध्य झालं नाही. त्यानंतर जवळजवळ तो विषय मागे पडला असं म्हटलं जात होतं. इतक्यात राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जवळजवळ प्रदीर्घ काळानंतर मातोश्रीवर अभिवादन किंवा सॉरी सदिच्छा द्यायला, अभिवादन करायला, अभिनंदन करायला मातोश्रीवर पोहोचले. आणि परत एकदा ठाकरे ब्रँड आणि ठाकरे बंधू हा विषय चर्चेत आला होता. मग गणपतीच्या वेळेला मला वाटतं उद्धव ठाकरे हे अगत्याने सहकुटुंब राज ठाकरे यांच्या स्वतः बांधलेल्या नव्या घरी पहिल्यांदा पोहोचले कित्येक वर्षांनी. आणि त्यामुळे परत एकदा ठाकरे बंधू हा विषय हा चर्चेत आलेला आहे. आणि या पार्श्वभूमीवर आगामी महापालिका वगैरे स्थानिक संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये उबाठा शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येणार का याच्या चर्चेला परत एकदा नवी फोडणी पडलेली आहे. आणि या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्यांदा राज ठाकरे यांच्या घरी जाणं किंवा तिसऱ्यांदा त्यांची भेट घेणं वगैरे जे आहे त्याला महत्व आलेलं आहे. आणि मग असा एक त्यातून सूर उमटला की बहुतेक लवकरच म्हणजे 2 ऑक्टोबरला किंवा कधी जो दसरा मेळावा शिवाजी पार्कला आहे त्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंना एक प्रमुख वक्ता म्हणून शिवसेनेच्या उबाठा शिवसेनेच्या मंचावर बोलवतील किंवा त्याच आमंत्रणाची दिशा ठरवायला किंवा पुढच्या एकत्रित दोन्ही पक्षांच्या दोन्ही बंधूंच्या युतीच्या दिशा ठरवायला ते गेलेत अशी बातमी बघायला मिळाली. आणि मला आठवलं की 3 महिन्यापूर्वी हाच प्रस्ताव मी दिलेला होता. माझा तो व्हिडिओ पण आहे. तो व्हिडिओ मी मुद्दाम परत एकदा तुमच्या समोर टाकतोय की दोन बंधू एकत्र येणार असतील तर तो प्रस्ताव लांबवत ठेवण्याची गरज नाही, झटपट होऊ शकतो. तेव्हा माझ्या डोळ्यासमोर 19 जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन मेळावा असतो, त्यात राज ठाकरेंना आमंत्रित करावं अशी मी सूचना केली होती. पण ठीक आहे, तेव्हा ती ऐकली गेली नसेल किंवा बघितली गेली नसेल. पण तोच प्रस्ताव आज एक प्रकारे उद्धव ठाकरे जर शिवतीर्थावर घेऊन गेले असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. आणि म्हणूनच तो 3 महिन्यापूर्वीचा 7 किंवा 8 जूनचा माझा व्हिडिओ आहे तो मी पुन्हा तुमच्या कानावर घालतोय, तुम्हाला ऐकायला भाग पाडतोय. याच्यानंतर पुढे तो व्हिडिओ ऐका. नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, टीव्हीवर ज्या पॅनेल डिस्कशन किंवा काही ज्या बातम्या ब्रेकिंग न्यूज चालतात त्या अनेकदा गळू खाजवणं असतं असं मी म्हणतो. डिबेट वगैरे
मी नेहमी त्याचं वर्णन करतो की गळू जे असतं त्याच्या ठणका लागत असतो, पण त्याच्या अलीकडे 1 सेंटीमीटरवर अलीकडे आपल्या कातडीला आपण हात लावलं, बोट लावलं तर गुदगुल्या होतात. आणि ह्या सगळ्या टीव्हीवरच्या चर्चा ह्या तशा असतात, आधारहीन असतात, बिनबुडाच्या असतात. आणि तशीच एक चर्चा गेल्या आठवड्याभरात जोरात चालू आहे, ती म्हणजे आगामी महापालिका निवडणुकीसाठी किंवा दीर्घकाळासाठी दोन ठाकरे बंधू एकत्र येणार का. महिनाभर मागे जाल तर अशीच चर्चा काका पुतणे म्हणजे दोन पवार एकत्र येणार का अशी चालली होती. मुद्दा असा असतो की तुम्हाला पाहिजे म्हणून दोन भांडलेली माणसं एकत्र येत नाहीत, विभक्त झालेली कुटुंब एकत्र येत नाहीत. आपल्याला चर्चा करायची आहे आणि चर्चेला काहीतरी मुद्दा पाहिजे, म्हणून विभक्त झालेलं कुटुंब एकत्र येत नाही. ते एकत्र येत असतील आणि त्याची काहीतरी चाहूल लागली तर त्यावर चर्चा मी समजू शकतो. पण अशी कुठचीही चाहूल नाहीये आणि तरीही तावा तावाने हे झालं तर ते होईल, ते झालं तर ते होईल, आत्याबाईला मिशा असत्या तर, काकांनी साडी नेसली असती तर, वगैरे ह्या गोष्टी मला पुढे ह्या बातम्या आणि ही पत्रकारिता कशी होऊ शकते. मी खरंच मन विषण्ण होतं मित्रांनो. जगात खूप गोष्टी चालू आहेत, त्या सोडून असली खाजवत बसणं जे असतं हे खरंच अनाकाली आहे. आणि म्हणून आज ज्या वेळेला आता एक चर्चेत नवीन मुद्दा आलाय की प्रस्ताव त्यांनी पाठवावा, असं कोणी म्हटलंय कोणाला माहिती. म्हणजे उबाठा शिवसेनेकडून असं म्हटलंय का की त्यांनी प्रस्ताव पाठवावा, की मनसेकडून सांगितलंय त्यांनी प्रस्ताव पाठवावा. दोन भाऊ एकमेकाशी चुलत भाऊ बोलत नाहीयेत, मग तरीही तुम्ही ही खाजवणूक का खाजवता असा प्रश्न आहे. आणि जर करायचं असेल तर अटी शर्ती नसतात मित्रांनो, अटी शर्ती नसतात. दोन्हीकडून जर सकारात्मक भूमिका असेल आणि दोघांनाही परिस्थितीचं भान असेल किंवा ठाकरे ब्रँड ज्यातून ह्या लोकांना राजकीय नेतृत्व करण्याची संधी मिळाली, तो ठाकरे ब्रँड वाचवण्याची खरोखर आणि प्रामाणिक इच्छा असेल तर हे अडथळे आणि अटी शर्ती लागू होणार नाहीत, विलंब होणार नाही. जगाला दाखवण्यासाठी त्यांनी एकत्र येऊन काही अर्थ नसतो. तुम्हाला मनापासून इच्छा असली पाहिजे की आपण एकत्र येऊ आणि आपण एकत्र आलो तर ठाकरे ब्रँड सुरक्षित राहील, नाही फळेल फुलेल वगैरे वगैरे. पण ज्यावेळेला ठाकरे ब्रँडपेक्षा ही मंडळीच मोठी होतात तिथे प्रॉब्लेम सुरू होतो. एक जाहिरातीपुरता शाहरुख खान किंवा अमिताभ बच्चन, जिओ काय आहे, जिओ नावाचा ब्रँड आहे, रिलायन्स नावाचा ब्रँड आहे, हे लोक मॉडेल म्हणून शाहरुख खान वगैरे यांना वापरतात. पण एकदा ती जाहिरात संपली की ब्रँड हा ब्रँड म्हणून चालावा लागतो आणि त्याच्या मॉडेलला अर्थ नसतो. जाहिरातीपुरतं मॉडेल असतं. आणि म्हणून पहिला प्रश्न असा आहे की प्रस्ताव कोणी पाठवायचा, काय पाठवायचा, कशा रीतीने सुरुवात होईल, त्याची चाहूल तरी लागली आहे का. मला असं वाटतं की चाहूल सुद्धा लागली नाही. महिनाभर आधी कधीतरी चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी एक पॉडकास्ट रेकॉर्ड केला होता आणि तो पब्लिश केला, ज्याच्यामध्ये त्यांनी हाच एक ठाशीव प्रश्न विचारला की दोन चुलत भाऊ एकत्र येऊ शकतात का. त्याला राज ठाकरे यांनी एक ठाशीव उत्तर दिलं की महाराष्ट्र हितासमोर आमच्यातली भांडणं किरकोळ आहेत. पण महाराष्ट्र हित म्हणजे काय याचा कुठेही खुलासा नाही. आणि मग लगेच त्यांनी टाळी दिली आणि हळी दिली, ही चर्चा सुरू झाली. पण ती हळी देण्यापूर्वी, ती मुलाखत प्रकाशित होण्यापूर्वी जर एकनाथ शिंदे हे स्नेहभोजन करायला राज ठाकरे यांच्या घरी गेले होते आणि त्यानंतर ही मुलाखत आली जी आधी रेकॉर्ड झालेली होती आणि ती पब्लिश झाल्यानंतर उबाठा गटाकडून सांगण्यात जातं की फडणवीस किंवा एकनाथ शिंदे मिंदे काय असतील ते त्यांच्या बरोबर गुलुगुलू बोललेलं किंवा चहापान
चालणार नाही. म्हणजे जे आधी होऊन गेले ते चालणार नाही हे तुम्ही 15 दिवसानंतर सांगत असाल तर त्या अटी शर्तींना अर्थ नसतो. असो, पण जी चर्चा चालू आहे ती प्रामाणिक असेल तर मग काय होऊ शकतं आणि इच्छा असेल तर काय होऊ शकतं हा विषय मला आज मांडायचा आहे. आणि म्हणून मी परत एकदा या विषयावर बोलून झालं असताना प्रस्ताव काय असेल, मला एका अशा डिबेटमध्ये जाणाऱ्या माझ्यापेक्षा लहान असलेल्या पत्रकाराने हा प्रश्न विचारला की प्रस्ताव काय असेल किंवा प्रस्ताव काय असावा. मी त्याला हा पहिला प्रश्न विचारला की कोणी कोणाला प्रस्ताव द्यायचा आहे, उद्धवनी राजला द्यायचंय की राजने उद्धवला द्यायचंय. तर त्याच्याकडे त्याचं उत्तर नव्हतं. म्हटलं प्रश्न असा पडतो की उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंना प्रस्ताव जायचा असेल तर उद्धव ठाकरे शर्ट काढून उघडे होणार का? कारण उद्धव ठाकरेंच्या भाषेतच राज ठाकरेंनी लोकसभेला भाजपला पाठिंबा देणं, मोदींना पाठिंबा देणं म्हणजे बिनशर्ताचा पाठिंबा देणं असतं. म्हणजे बिनशर्त या शब्दाची टवाळी करताना उद्धव ठाकरे म्हणाले होते बिनशर्त पाठिंबा दिला. मग आता प्रश्न असा आहे की दोन भावांनी एकत्र यायचं तर शर्ट घालून यायचं की शर्ट काढून यायचं. अर्थात राज ठाकरेंना असा प्रश्न येत नाही कारण राज ठाकरे राजकारणात जब्बा वापरतात, शर्ट वापरत नाहीत. उद्धव ठाकरे मात्र राजकारणात सुद्धा शर्ट वापरतात. त्यामुळे शर्ट काढायचा तर उद्धव ठाकरेंना शर्ट काढावा लागेल आणि उद्धव ठाकरे राजकारणात शर्ट काढायला तयार आहेत काय इथून सुरुवात करावी लागेल. पण इथे मी तो विषय एका वेगळ्या अँगलने मांडून 6 महिन्यापूर्वी मला एका नाट्यकर्मीने अगत्याने एका कार्यक्रमाला बोलवलं होतं. ऋषिकेश जोशी. ते कार्यक्रम असा होता की एक नाटकाचा प्रयोग होता, संयुक्त मानापमान. आणि संयुक्त मानापमान या प्रयोगाचं कौतुक असं होतं की 100 वर्षापूर्वी दोन टोकाचे एकमेकाचे अहंकार दुखावलेले असे दोन कलाकार 100 वर्षापूर्वी एकत्र येऊन त्यांनी संयुक्त मानापमान नावाचं नाटक सादर केलं होतं. त्याला 100 वर्ष झाली आहेत. 1925 ची गोष्ट आहे, 2025 आहे. आणि त्या निमित्ताने त्या प्रसंगावर लिहिलेलं हे नाटक आहे. आणि त्यासाठी तुम्ही आलात तर बरं होईल वगैरे त्याने आग्रह धरला. मी गेलो होतो. पण ते बघताना योगायोग असा होता की तेव्हा एकनाथ शिंदे की फडणवीस हा मुख्यमंत्री पदाचा वादविवाद चालू होता आणि मला त्या नाटकात सुद्धा ते राजकारण दिसलं. केशवराव भोसले आणि बालगंधर्व ही त्या 100 वर्षापूर्वी अत्यंत दिग्गज असलेली मराठी नाट्य कलावंत होते. त्यांच्या स्वतःच्या नाट्य मंडळी होती. आणि ते दोघे ज्यांचं एकमेकाशी पटत नाही, भांडण आहे म्हटलं जात होतं, अशा दोघांनी एकत्र येऊन केलेला मानापमान या नाटकाचा तो प्रयोग, त्यावर त्या घडामोडींवर आधारित नाटक वेगळं आणि त्या कथानकावर आधारलेलं नवं नाटक वेगळं. पण हे दोन दिग्गज कलाकार जे एकमेकाचे कट्टर शत्रू वगैरे मानले जात होते, प्रतिस्पर्धी मानले जात होते आणि दोघेही आपापल्या जागी त्याच मानापमान नाटकाचा प्रयोग आपल्या आपल्या पद्धतीत करत होते. हे दोन दिग्गज कलावंत 100 वर्षापूर्वी एकत्र आले. आपले मान सन्मान अहंकार सगळा बाजूला ठेवून एकत्र आले. ते एका मोठ्या राष्ट्रहितासाठी आले होते. राज ठाकरे यांच्या त्या मुलाखतीमध्ये महाराष्ट्राचं हित हा जो शब्द आलाय तेव्हा मला हा 6 महिन्यापूर्वी बघितलेला नाट्यप्रयोग आठवला की राष्ट्रहितासाठी दोन दिग्गज कलावंत केशवराव भोसले आणि बालगंधर्व एकत्र आले. एक त्यांनी संयुक्त मानापमानाचा प्रयोग केला आणि नाटकाचं नाव पण काय, मानापमान. म्हणजे राष्ट्रहितासाठी दोघांनी आपला मान अपमान काय तो स्वाभिमान सगळा गुंडाळून ठेवला राष्ट्रहितासाठी. आणि म्हणून राज ठाकरे जेव्हा म्हणतात
की महाराष्ट्र हितासमोर आमची भांडणं क्षुल्लक आहेत. नेमकी तीच गोष्ट या दोन दिग्गजांनी 100 वर्षापूर्वी केली होती. आणि त्याचं कारण होतं महात्मा गांधींनी सुरू केलेला टिळक फंड. लोकमान्य टिळकांच्या स्मारक किंवा असं काहीतरी याच्यासाठी जो गांधीजींनी एक निधी उभारला होता, त्या निधीला मदत करायची तर ती मराठी कलावंतांकडून व्हायला पाहिजे. म्हणून हे दिग्गज एकत्र आले. एकाने दुसऱ्याला सांगितलं आणि दुसऱ्यांनी ठरवलं की आपण मराठी कलावंतांनी काहीतरी केलं पाहिजे. आणि जेव्हा एक जण दुसऱ्याला सांगतोय की आपण याचं देणेकरी लागतो, राष्ट्रहितासाठी आपण टिळक फंडाला पैसे दिले पाहिजे, तर काय करायचं, तेव्हा दुसरा सुचवतो. प्रस्ताव कसे येतात बघा. तेव्हा दुसरा कलावंत पहिल्या कलावंताला म्हणतो की का नाही, आपण दोन नाटक मंडळी आहोत, पण दोन्ही नाटक मंडळींनी एकत्र येऊन एकच प्रयोग करायचा, ज्याला आपण संयुक्त मानापमान असं नाव देऊ. म्हणजे मानापमान गुंडाळून ठेवायचा आणि एकत्र यायचं. हे राष्ट्रहितासाठी एकत्र यायचं, टिळक फंड गोळा करायसाठी यायचं, हे ठरवलं. आणि अक्षरशः लोकांनी तो प्रयोग डोक्यावर घेतला. मित्रांनो, 100 वर्षापूर्वी ती कहाणी कथा आहे. वास्तविक असं होतं की सोनं 5 रुपये तोळा होतं. अशा वेळेला 5 रुपये, 10 रुपये, 15 रुपये अशी तिकीट ठेवली गेली आणि तो प्रयोग बघायला गर्दी लोटली. दोन दिग्गज एकत्र येतात तेव्हा सामान्य जनता त्यांच्या पाठीशी किती हिरिरीने उभी राहते, त्याचं कथानक म्हणजे संयुक्त मानापमान आहे. आणि इथे कोणी प्रस्ताव दिला, तो प्रस्ताव मानला का, अटी काय शर्ती काय ह्याचा विचार नव्हता. दोन दिग्गज राष्ट्रहितासाठी एकत्र आले आणि राष्ट्रहितासाठी एकत्र येता तेव्हा अटी शर्ती लावल्या जात नाहीत. तुमच्या मंडळीतले इतके काय ते कला असतील, आमच्या मंडळीतले इतके कलावंत असतील, नाही मित्र, नाही. 100 रुपयाचं सुद्धा तिकीट त्यावेळेला होतं जेव्हा सोन्याचे काहीतरी सोनं 5 रुपये तोळा होत. त्याला 100 रुपये तिकीट लावून सुद्धा लोक आले. मग आज का होणार नाही? जे राष्ट्रहितासाठी होऊ शकतं ते महाराष्ट्र हितासाठी होऊ शकत नाही? जरूर होऊ शकतं. दोन्हीकडून इच्छा होती. आज या दोन्ही बाजूच्या दिग्गजांना, दोन ठाकरेंना ठाकरे ब्रँड वाचवण्याची खरोखरच प्रामाणिक इच्छा आहे का? की ठाकरे ब्रँडपेक्षा या दोघांचा अहंकार मोठा झालेला आहे, याचा पहिला विचार केला पाहिजे. नुसती खरूच खाजवली म्हणजे डिबेट होत नाही. डिबेट मधून काही निष्कर्ष काढता आला पाहिजे, ज्यातून समाजाला, पक्षांना, संघटनांना काही मार्गदर्शन झालं पाहिजे. मला या पत्रकाराने विचारलं, असाच डिबेट आहे आणि मी जाणार आहे, काही मुद्दे मला सांगाल का? म्हटलं सोपं आहे. अवघ्या 10 दिवसामध्ये दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात आणि त्यासाठी अतिशय सोपा प्रस्ताव आहे. 19 जूनला शिवसेनेचा स्थापना दिवस आहे. स्थापना दिवस आहे. त्या दिवशी जो शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होतो, त्यामध्ये सन्माननीय पाहुणा वक्ता म्हणून उद्धव ठाकरे राज ठाकरेंना आमंत्रित करू शकतात. हाच प्रस्ताव असतो. राज ठाकरे उभाठा शिवसेनेच्या व्यासपीठावर एक प्रमुख वक्ता म्हणून हजर झाले तर केवढा गाजावाजा होईल, केवढ्या आशा पल्लवित होतील. ठाकरे ब्रँडवर जे निष्ठेने प्रेम करतात अशा लोकांच्या आशा किती पल्लवित होतील याचा नुसता विचार करा मित्रांनो. आणि हे असं काही पहिल्यांदा बिलकुल नाही. हे यापूर्वी अनेकदा झालेलं आहे. बाळासाहेब ठाकरेंनी दसरा मेळाव्यामध्ये किंवा शिवसेनेच्या वर्धापन दिनी असे अनेक पक्षाबाहेरचे अगदी राजकीय लोक सुद्धा शिवसेनेच्या मंचावर आणलेले. बाळासाहेबांचे समकालीन व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण
पुवा भावे, अगदी शरद पवार, जॉर्ज फर्नांडिस, गिरणी कामगारांचा संप झाला होता त्यावेळेला, किंवा कॉम्रेड डांगे, अशी दिग्गज मंडळी जी शिवसेनेतली नव्हती, त्यांना सन्माननीय वक्ता म्हणून शिवसेनेच्या मंचावर आणलं गेलेलं आहे. मग प्रश्न असा येतो की असा सगळ्यात महत्वाचा नजीकच्या काळातला मेळावा हा 19 मे रोजी होणार आहे, आणि त्या मेळाव्याला राज ठाकरे यांना मनसेचे अध्यक्ष, पण उबाठा शिवसेनेचे आमंत्रित पाहुणे, प्रमुख वक्ते म्हणून आणता येणार नाही का? प्रश्न असा आहे की त्या भाषणातून राज ठाकरे चमकून गेले तर ही आशंका मनात येता कामा नये. ती सभा, तो कार्यक्रम दणाणून सोडेल असा राज ठाकरे हा वक्ता आहे, पण त्याला आमंत्रित करण्याची इच्छा, प्रामाणिक इच्छा उद्धव ठाकरेंकडे आहे का? मला खात्री आहे जर बोलवलं तर राज ठाकरे बिलकुल इन्कार करण्याची शक्यता नाही, बिलकुल. कारण ठाकरे हा ब्रँड आहे हे खुद्द राज ठाकरेंना सुद्धा मान्य आहे, आणि त्यांनी अनेकदा ते बोलून दाखवलेलं आहे. प्रश्न असा असतो की इच्छा असावी लागते. इच्छा नसेल तर हात उठत नाही, हात उठत नसेल तर काम करता येत नाही. तेव्हा लोकांनी चर्चा करावी, लोकांनी खरूच खाजवल्यासारखी चर्चा करावी, एवढ्यासाठी अशी पिल्ल सोडणं हा वेगळा विषय असतो. आणि लोकांना भारावून टाकणारा एक संयुक्त कार्यक्रम हा वेगळा असतो. टिळक फंडाच्या उदात्त हेतूने निधी जमवायचा म्हटल्यानंतर केशवराव भोसले आणि बालगंधर्व या दोघांच्या चाहत्यांनी त्या संयुक्त मानापमान नाटकावर अक्षरशः पैशाची लयलूट केली. काही हजार रुपये त्या काळात 100 वर्षापूर्वी एका प्रयोगातून जमा झाले. आणि लक्षात घ्या, त्यावेळेला मी आता ते कथानक फारसं आठवतं त्या की तेव्हा बालगंधर्व यांची जी नाटक कंपनी होती ती डबघाईला आलेली होती. ती नव्याने उभारण्यासाठी आपण एकत्र काम करू असं केशवरावांनी सांगितलं होतं. इच्छा असते ना, मग असे सगळे आपोआप अडचणी दूर होतात. आणि इच्छा नसेल तर मग एकमेकाची अडवणूक कशी करायची असते त्याचे सगळे मुद्दे समोर यायला लागतात. तर हा चर्चेचा विषय नाही, हा इच्छेचा विषय आहे, राजकीय पॉलिटिकल विलचा विषय आहे. ती दोघांकडे आहे का? आणि असती तर मुळातच ते 20 वर्षापूर्वी वेगळे झाले नसते. असो मित्रांनो, प्रस्ताव 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 हा विषय चाललाय, म्हणून हा मुद्दा मांडला की बिनशर्टाचा प्रस्ताव उद्धव ठाकरे देऊ शकतात का, ही या दोन बांधूंनी एकत्र येण्यातली सगळ्यात मोठी अडचण आहे. आणि ती त्यांनाच दूर करता येईल, बाकीचं कोणी दूर करू शकणार नाही. जसं 100 वर्षापूर्वी बालगंधर्व आणि केशवराव भोसले या दोघांनी असला कसलाही आडपडदा न ठेवता एका उदात्त कारणासाठी, राष्ट्रहितासाठी हस्तांदोलन केलं होतं. टाळी वाजवली नव्हती, टाळ्या पडल्या होत्या पण त्यांनी टाळी वाजवली नाही, त्यांनी हस्तांदोलन केलं. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.